नमस्कार, मी मनीषा। मी आज तुम्हाला उपवासाचं धिरडं कसं बनवायचं हे बनवून दाखवणार आहे। सगळ्यात अगोदर इथं मी एका वाटीमध्ये भगर घेतली आहे। काही ठिकाणी याला वरई पण बोलतात। तर ही जी भगर आहे ही मी स्वच्छ निवडून घेतली आहे। तर आता त्याला एका भांड्यामध्ये काढून घेते। आणि ही जी भगर आहे आता हिला 2-3 पाण्याने स्वच्छ असं आपल्याला धुवून घ्यायचंय। भगर धुवून झाल्यावर भगर भिजल इतकं त्याच्यात आपल्याला पाणी घालून घ्यायचंय आणि 1.5 ते 2 तास आपल्याला ही भगर चांगली भिजून घ्यायची आहे। तर आता 1.5 ते 2 तास झालेत। आपली जी भगर आहे तर ती चांगली अशी इथं भिजली आहे। आता ह्या भगरीतलं जे पाणी आहे तर ते सगळं आपल्याला काढून टाकायचंय आणि ही जी भगर आहे ती एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। तर इथं मी भगरीतलं पाणी काढून जी भगर आपण भिजायला लावली होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते। इथं आता मी एक मोठा बटाटा घेतला होता, त्याच्या अशा 3 फोडी करून घेतल्या आणि त्याला उकडून घेतलं। तर म्हणजे आपल्याला याच्यामध्ये आता एक उकडलेला बटाटा घालून घ्यायचा आहे। तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक उकडलेला बटाटा घालून घेते। त्याचबरोबर 5-6 हिरव्या मिरच्याही याच्यात घालून घेते। तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त इथं करू शकता। आणि 2 चमचे आपल्याला याच्यात शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे। कूट नसेल तर अख्खे शेंगदाणे जरी तुम्ही याच्यात घातले तरी पण चालेल। आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे। आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाणी न घालता मिक्सरला चांगल्या बारीक वाटून घ्यायच्या आहेत। तर हे इथं मी आता आपली जी भगर आहे तर ती मी मिक्सरला वाटून घेतली आहे। तर या पद्धतीने चांगली अशी बारीक भगर आपल्याला वाटून घ्यायची आहे। आता ही जी वाटलेली भगर आहे ही एका भांड्यामध्ये मी काढून घेते आणि आता जे मिक्सरचं भांडं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंय आणि ते पाणी मी ह्या पिठामध्ये मिक्स करते। आपलं जसं डोश्याचं पीठ असतं तर त्या पद्धतीने आपल्याला इथं हे पीठ तयार करून घ्यायचंय। पाणी तुम्ही कमी जास्त करू शकता। इथं आता गॅसवर मी एक तवा गरम करायला ठेवला होता। तर तवा चांगला तापला, त्याच्यावर आता मी थोडंसं तेल घालून घेते। तेलाऐवजी तुम्ही तूप जरी घातलं तरी चालेल। आणि या पद्धतीने आता जो आपला डोसा आहे किंवा धिरडं आहे तर ते मी इथं तव्यावर घालून घेते। तर तुम्हाला कितपत जाड पाहिजे किंवा पातळ हवंय ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही इथं धिरडं बनवू शकता। आता याच्यावर आपल्याला एक झाकण ठेवायचे। तर 2 ते 3 मिनिटं झालीत। आपलं जे धिरडं आहे ते आता बघूयात खालच्या बाजूने कसं भाजलंय ते। तर हे बघा, छान आपलं हे जे धिरडं आहे ते भाजलं गेलंय आणि हे धिरडं खाली म्हणजे तव्याला अजिबात चिकटत नाही। बनवायला पण एकदम सोपं आहे। तर दोन्ही बाजूनी पण हे आपलं जे धिरडं आहे तर ते चांगलं असं भाजलं गेलंय। आता त्याला एका ताटामध्ये मी काढून घेते। जर तुम्हाला उपवास असेल तर या पद्धतीने भगरीचं धिरडं तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि कसं झालंय हे मला कमेंट करायला विसरू नका। आणि जर अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मनीषाज होम अँड लाईफस्टाईल या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।